नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, केटी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मी स्वागत करतो आहे। आज एक नवीन माहिती मी तुमच्या समोर घेऊन आलो आहे आणि ती माहिती अशी आहे की जो 16वा हप्ता पीएम किसानचा आहे तो 16वा हप्ता कधी जमा होणार आहे किंवा त्याची तारीख जी आहे ती तारीख कोणती आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी मी एक शीर्षक टाकला आहे, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 2000 रुपयाचा हप्ता या दिवशी मिळणार। अशा पद्धतीचे एक टायटल मी तयार करून या ठिकाणी मी व्हिडिओ तयार केलेला आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ तुम्हाला सोशल मीडियावरती पाहायला मिळतील किंवा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 2000 रुपयाचा हप्ता या दिवशी नक्की मिळणार, खबर पक्की बातमी पक्की, अशा आशयाचे व्हिडिओ तुम्हाला सोशल मीडियावरती अनेकदा पाहायला मिळतील। मित्रांनो, वास्तविकता ही आहे की पीएम किसानचा हप्ता असू द्यात किंवा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 2000 रुपयाचा हप्ता असू द्यात, या दोन्ही हप्त्याविषयी नक्की कोणच काही सांगू शकत नसतं। मित्रांनो, आता तुम्ही जे व्हिडिओ पाहता सोशल मीडियावरती त्याच्यावरती कितपत विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, परंतु माझं मत एवढंच आहे, अशा प्रकारचे जे व्हिडिओ असतात पीएम किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित किंवा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेशी संबंधित, मित्रांनो याविषयी कोणच नक्की तारीख सांगू शकत नाही। कारण का, तर ज्या दिवशी हप्ता जमा होणार असतो त्याच्या अगोदर 2 ते 3 दिवसापूर्वीच जाहीर केलेलं असतं की या तारखेला या ठिकाणी तो हप्ता जाहीर होणार आहे। अगदी हप्ता जरी 1 तारखेला मिळालेला असला तरी अगदी 10-15 दिवसापासूनच अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला सोशल मीडियावरती पाहायला मिळतात। तर मित्रांनो, अशा प्रकारच्या व्हिडिओकडे जास्त लक्ष देत जाऊ नका आणि जर अशा प्रकारची कोणती माहिती जरी मला समजली तर नक्की तारीख जर मला माहीत असेल तरच मी या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो हप्ता असतो किंवा नमो शेतकरी सन्मान निधीचा जो हप्ता असतो नक्की मला माहीत असेल तरच मी अशा प्रकारचा मित्रांनो व्हिडिओ तयार करून नक्की तुम्हाला इथं शेअर करेन। अशा प्रकारचे स्टेटस पाहून या तारखेला जमा होणारच आहे या गोष्टीवरती जास्त विश्वास ठेवत जाऊ नका। जसं आता मी इथं टायटलमध्ये लिहिलं आहे की पीएम किसान सन्मान निधी 2000 रुपयाचा हप्ता 16वा हप्ता या दिवशी मिळणार। तर मित्रांनो, लगेच अशा प्रकारचं टायटल पाहून लोक त्याच्याकडे आकर्षित होतात आणि माहिती घ्यायला लागतात आणि नंतर याला विचार त्याला विचार असं करत बसतात। तर मित्रांनो, अशा प्रकारचे व्हिडिओपासून थोडंसं तुम्हाला सावध राहायचं आहे। तर एवढंच सांगण्यासाठी मित्रांनो हा मी व्हिडिओ तयार केलेला होता। तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि केटी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। ज्या गोष्टी खऱ्या आहेत किंवा जे सत्य आहे याचेच व्हिडिओ या चॅनलवरती तुम्हाला पाहता येतील। कोणत्याही प्रकारचा फेक व्हिडिओ या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार नाही, त्याची खबरदारी मी नक्की घेईन। जय हिंद, जय महाराष्ट्र।